छत्रपती संभाजीनगर येथील श्रीराम नगर या ठिकाणी दिनांक 23 रोजी सामाजिक कार्यकर्ते आशिष शेंडगे यांच्यासह युवक, युवती, महिला आणि शेकडो कार्यकर्त्यांसह पालकमंत्री संजयजी शिरसाट, त्याचबरोबर नंदकुमार घडवले, माजी महापौर आणि शिवसेनेचे वरिष्ठ आणि ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश सोहळा साजरा करण्यात आला। या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये संजय शिरसाट साहेब यांनी सेनेच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं। नवीन पक्षामध्ये प्रवेश होऊ घातलेल्या संपूर्ण कार्यकर्त्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि पक्षाची कार्यपद्धती समजावून सांगितली। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये पक्षाला कशा प्रकारे उभारी दिली गेली आणि ज्या पद्धतीने परिवर्तन झालं तीच परंपरा कायम ठेवण्याची शपथसुद्धा यावेळी देण्यात आली। शिरसाट साहेबांनी लाडकी बहीण योजनेमध्ये किती पैसा खर्च होता आणि योजनेचा आढावा घेतला। PS कॉलेज आणि बाबासाहेबांच्या सर्व कॉलेजमध्ये रिनोव्हेशनसाठी 500 कोटी देण्यात आले। अशा सर्व योजना शिरसाट साहेबांचं फार मोठं योगदान आहे। यावेळी बोलताना शिरसाट साहेबांनी शिवसेना हा पक्ष गोरगरिबांचा विचार करणारा असून शेतकऱ्यांचा विचार करणारा आहे। यामध्ये कोणीही गोरगरिबांना पैसा वाटला नाही, परंतु लाडकी बहीण या योजनेअंतर्गत गोरगरिबांपर्यंत हा पैसा जातोय आणि या योजनेचा फायदा गावागावापर्यंत शेतकरी वर्गासोबतच गोरगरीब घेत आहेत, ही आनंदाची बाब आहे। यानंतरही शिवसेना पक्ष हा गोरगरीब जनतेसाठी आणि महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी नेहमी कार्य करत राहील, असे पालकमंत्री संजय शिरसाट यावेळी म्हणाले। जनमत लाईव्ह न्यूज करता दिलीप परगट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर।